येवला जिल्हा सत्र न्यायालयानं आज एका खटल्यातील महत्त्वपूर्ण निकाल देताना कलम 376F मधील गुन्ह्यातील आरोपी राम नवशेराम सोनवणे यास 10 वर्षाचा कारावास आणि 5,000 रुपये दंड ठोठावलाय, तर कलम 506 मध्ये 1 वर्षाचा कारावास आणि 2,000 रुपये दंड ठोठावलाय. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी 3 महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. येवला शहर पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरुद्ध पीडिताने 11 फेब्रुवारी 2024 मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. बलात्कार आणि पोस्को अंतर्गत दाखल झालेला सदरचा खटला येवला न्यायालयात जलद गतीने चालवण्यात आला. सरकारी पक्षाच्या वतीने खटल्यातील पुरावे आणि साक्ष तपासल्यानंतर न्यायाधीश MI लोकवाणी यांनी सदर आरोपीस दोन्ही गुन्ह्यात एकूण 11 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. पीडितेच्या वतीने सरकारी वकील म्हणून SB सोनवणे यांनी काम पाहिलं. न्यायाधीशांनी आरोपी शिक्षा ठोठावल्यानंतर न्यायालयात हजर असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडलाय. शिक्षा सुनावण्यात आली. नेमक्या आरोपीला काय शिक्षा झाली आणि कुठल्या हा जो गुन्हा होता येवला तालुक्यातील कोटमगाव या ठिकाणी घडलेला होता आणि हे पोक्सोचं मूळचा मॅटर होतं. IPC 376चे पण सेक्शन याच्यामध्ये लागलेले होते आणि ह्या गुन्ह्यामध्ये तातडीने हा गुन्हा चालवला जाऊन, कारण अंडर ट्रायल आरोपी त्याच्यामध्ये होता आणि त्यामुळे तो तातडीने चालवला जाऊन त्याच्यामध्ये आरोपीच्या विरुद्ध 376F अन्वये शिक्षा झाली. त्याच्यामध्ये 10 वर्ष शिक्षा झाली आणि 5,000 रुपये दंड त्याला करण्यात आले. तसंच 506 सेक्शनखाली त्याला 1 वर्ष शिक्षा झाली आणि 2,000 रुपये दंड झालेला आहे. जर त्यांनी दंड भरला नाही वेळेत तर 2-2 महिने शिक्षा त्यामध्ये अधिक वाढवली जाणार आहे. तर अशा प्रकारची शिक्षा त्यामध्ये झालेली आहे आणि हा पोक्सोच्या अंडर गुन्हा असल्यामुळे, परंतु पोक्सोमध्ये जरी गुन्हा सिद्ध झाला नाही तरी 376 हा गुन्हा सिद्ध झालेला आहे. यातली विशेषता अशी की यामध्ये सरकार पक्षाच्या प्रतिकूल साक्षीदार सर्व होते, परंतु जो व्हिक्टीम जी होती ती सरकार पक्षाच्या लाभात तिने विधानं केल्यामुळे आणि तिचा जो पुरावा जो आहे तो विश्वासार्ह का ठरवण्यात येऊ नये यावरती शिक्षा देण्यात आली कोर्टाने. त्याच्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण असा न्यायनिर्णय केलेला दिसून येतो आहे. केस श्रीयुत लोकवाणी साहेब, जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक 1 येवला यांच्यापुढे हा खटला चाललेला आहे.